चला नमस्कार मित्रांनो, मी अमोल ओंतरकर द विनर स्टडी सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा सध्याला एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे सिंधू जल पाणी वाटप करार. आणि अजून एक करार आहे बघा, ज्या कराराचं नाव लक्षात ठेवचला या ठिकाणी सिमला करार. कारगिलच्या नंतर या ठिकाणी हा सिमला करार केलेला आहे. आणि जर तुम्ही सिंधू कराराबद्दल जर बोलले तर त्याही बद्दल आपण बोलूया. 1960 मध्ये या ठिकाणी हा करार केलेला आहे बघा. नुकताच पाठीमागच्या काही दिवसापूर्वी पाकिस्ताननी जो ज्या ठिकाणी ज्याला आपण अशोभनीय प्रकार म्हणूया, तो अशोभनीय प्रकार केल्यामुळं इन्स्टंट त्या ठिकाणी भारताच्या गव्हर्नमेंटकडनं हे 2 करार जे आहेत बघा, हे त्या ठिकाणी रद्द केले गेलेले आहेत. त्यातला पहिला करार आपण चर्चा करूया, तो म्हणजे सिंधू जल पाणी वाटप करार. आता सिंधू जल पाणी वाटप करार नेमका काय आहे त्याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये सविस्तर या ठिकाणी माहिती करून घेऊया. पहिला तर एक मुद्दा लक्षात ठेवचला बघा, हा करार नेमका कधी झालेला आहे तर तो एक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर बघा, सिंधू जल पाणी वाटप जो करार आहे तो झालेला आहे 19 सप्टेंबर, कन्फर्म डेट लक्षात ठेवचला, 19 सप्टेंबर 1960 मध्ये या ठिकाणी हा करार केला गेलेला आहे बघा. जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं हा पूर्णपणे या ठिकाणी हा करार केला गेलेला आहे. पहिला मुद्दा, 2 देशामध्ये जर आपण एकंदरीत जर विचार केला बघा, तर सिंधू जल वाटप जो करार आहे बघा, भारत आणि पाकिस्तान या 2 देशांच्या मध्ये या ठिकाणी हा करार करण्यात आलेला आहे. कारण की जर आपण सिंधू नदीचा जर विचार केला तर सिंधू नदीचा जो उगम आहे हा तिबेटमध्ये कैलास पर्वतामध्ये बघा, जे मानस सरोवर आहे, तर या मानस सरोवरामध्ये ही त्या ठिकाणी नदी उगम पावलेली आहे. मग आता एकंदरीत आपण जर चर्चा केली, लक्षात ठेवचला बघा, भारताच्या 2 केंद्र शासित प्रदेशामधून म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 भागामधनं काय झालं बघा, ही नदी या ठिकाणी प्रवाहित आहे. आणि तिबेटमध्ये जे मानस सरोवर आहे, ओके, या मानस सरोवरामध्ये काय झालं बघा, या ठिकाणी बोखरचू नावाची एक हिमनदी आहे. या हिमनदीपासून त्या ठिकाणी सिंधू नदीचा उगम झालेला आहे. मग आता एकंदरीत आपण जर विचार केला बघा, तर लक्षात ठेवचला, उगम स्थानापासून त्या ठिकाणी भारतामधून ही जी नदी आहे, ही नदी या ठिकाणी पाकिस्तानमध्ये शिरते, लक्षात घ्या. आणि पाकिस्तानमध्ये एक ठिकाण आहे बघा, ज्या ठिकाणचं नाव आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. मिथानकोट नावाचा एक पॉइंट आहे. तर या मिथानकोट जवळ जाऊन ती अरबी समुद्राला मिळते. मग आता एकंदरीत आपण जर विचार केला बघा, जरी या सिंधू नदीची एकूण लांबी ही त्या ठिकाणी 2880 किलोमीटर आहे, परंतु भारतातला जर आपण तिचा प्रवास बघितला तर हा भारतातला प्रवास त्या ठिकाणी आपल्याला फक्त पाहायला मिळतो बघा 880 किलोमीटर. बाकी इतर सर्व प्रवास तिबेट आहे, बाकी इकडे पाकिस्तानमध्ये वगैरे आहेत. जवळ जर आपण ह्या सिंधू नदीच्या पूर्णपणे जर खोऱ्याचा जर विचार केला तर या सिंधू नदीच्या एकूण खोऱ्यापैकी किंवा एकूण त्या ठिकाणी प्रवाहापैकी 80% जो प्रवाह आहे बघा या नदीचा, हा त्या ठिकाणी आपल्याला पाकिस्तानमध्ये पाहायला मिळतो. आणि बाकी राहिलेला 20% जो प्रवाह आहे तो त्या ठिकाणी भारत आहे, तिबेट आहे, या भागामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मग आता एक पहिला मुद्दा लक्षात ठेवचला बघा, नुकताच त्या ठिकाणी जम्मू काश्मीरमध्ये जो अतिरेकी हल्ला झाला बघा, त्यावेळेस या ठिकाणी भारताच्या साईडनं हा करार पूर्णपणे रद्द केला गेलेला आहे. आता पहिला भाग, हा करार नेमका काय होता हे लक्षात घ्या. जर आपण पाठीमागे जर गेलो बघा, तर 19 सप्टेंबर 1960 साली या ठिकाणी हा करार केलेला आहे बघा, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये या ठिकाणी हा करार झालेला आहे. मग आता करारावरती स्वाक्षऱ्या कोणी कोणी केल्या तर लक्षात ठेवचला बघा, भारताचे या ठिकाणी जे तत्कालिक पंतप्रधान होते, ज्यांचं नाव लक्षात ठेवचला पंडित जवाहरलाल नेहरू, यांनी काय केलं बघा, या बाजूने या करारावरती सही केलेली आहेत. आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जर आपण बघितलं बघा, तर त्यांचं नाव लक्षात ठेवचला आयूब खान यांनी काय केलं बघा, या करारावर त्या ठिकाणी सही केलेली आहे. मग आता हा करार नेमका काय होता तर आपण जर सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या जर बघितल्या तर लक्षात ठेवचला बघा, त्यापैकी असं सांगितलं गेलं होतं की या सिंधू नदीच्या काही उपनद्या म्हणजे पश्चिमेकडे वाहणाऱ्या आणि काही त्या ठिकाणी पूर्वेकडे वाहणाऱ्या, असं त्या ठिकाणी पूर्णपणे हे विभाजन केलं गेलं होतं. त्याच्यामध्ये पहिला एक भाग लक्षात ठेवचला सिंधू नदी आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, प्रॉपर त्या ठिकाणी चिनाब नावाची नदी आहे, सिंधू आहे, चिनाब आहे आणि झेलम नद्या. लक्षात घ्या, ह्या ज्या नद्या आहेत या नद्याचं पूर्णपणे जे पाणी आहे हे पाणी त्या ठिकाणी पाकिस्तान या देशाला दिलं जाईल बघा, लक्षात घ्या. आणि बाकी अजून ज्या इतर नद्या आहेत बघा, जसं आपण जर बघितलं रावी, बियास आणि सतलज, काय बोलले, काही ज्या नद्या आहेत बघा त्यामध्ये अजून एक आहे रावी आहे, त्याच्यानंतर आपण जर बघितलं बघा बियास आहे, आणि अजून एक लक्षात ठेवचला सतलज नावाची नदी आहे. म्हणजे या सिंधू जल पाणी वाटप करारामध्ये कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला जाऊ शकतोय की या नद्याच्या जे काही त्या ठिकाणी पाणी आहे बघा, या पाण्यावरती पूर्णपणे अधिकार कोणाचा आहे बघा. तर सिंधू, चिनाब आणि झेलम
या नद्याच्या पाण्यावरती पूर्णपणे अधिकार आपण ज्याला म्हणूया हा त्या ठिकाणी पाकिस्तानचा आहे आणि रावी, बियास आणि सतलज या नद्याच्यावरती त्या ठिकाणी अधिकार कोणाचा बघा तर या ठिकाणी सरळ सरळ भारताचा आहे। परंतु आता या नद्यांचा पूर्णपणे जर आपण प्रवाह जर बघितला, सिंधू असेल, चिनाब असेल किंवा झेलम असेल, हा त्या ठिकाणी भारतामधून प्रवाह आहे। मग आता हा करार जर कॅन्सल केला गेलेला आहे तर सरळ सरळ लक्षात ठेव चला, भारत सरकार या नद्यांचं पाणी या ठिकाणी पूर्णपणे स्टॉप करू शकतं। मग आता हे पाणी जर पूर्णपणे या ठिकाणी स्टॉप केलं गेलं तर लक्षात ठेव चला, इथं होणार काय आहे बघा, पाकिस्तान मधली जवळजवळ 80% जे उद्योगधंदे आहेत किंवा बाकी इतर जी शेती वगैरे आहे बघा, ही त्या ठिकाणी या 3 नद्यांच्या पूर्णपणे प्रवाहावरती आपल्याला अवलंबून पाहायला मिळते। अजून एक भाग लक्षात ठेव चला, आपण जर बघितलं तर पाकिस्तान मधली या ठिकाणी 27.8% लोकसंख्या, काय बोलतो लक्षात ठेव चला, 27.8% लोकसंख्या या 3 नद्यांच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे आता जर सिंधू जल पाणी वाटप करार हा जर रद्द केला गेला तर आपण याच्यावरनं हा अंदाज बांधू शकतो की पाकिस्तान जो आहे बघा, हा पूर्णपणे त्याच्या म्हणजे आपण ज्याला म्हणूया तिथल्या अर्थव्यवस्थेवरती किंवा कृषी व्यवस्थेवरती भीषण परिणाम तुम्हाला ह्या करार रद्द केल्यामुळे पाहायला मिळतो। फक्त इथं लक्षात ठेव चला, या ठिकाणी सिंधू, चिनाब, झेलम या नद्यांच्या या ठिकाणी त्या प्रवाहावरती पाकिस्तानचा पूर्णपणे अधिकार त्या करारानुसार सांगितला गेलेला आहे आणि रावी, बियास, सतलज ह्या नद्यावरती काय बघा, या ठिकाणी भारताचा जो अधिकार आहे तो त्या ठिकाणी सांगितलं गेलेला आहे। बाकी आता इतर आपण जर बघितलं लक्षात ठेव चला, जवळजवळ या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा एक महत्त्वाचा करार आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच्यानंतर दुसरा एक करार आहे बघा, ज्या कराराचं नाव लक्षात ठेव चला, या ठिकाणी सिमला करार। आता सिमला करार हा नेमका कधी केला गेलाय तर लक्षात ठेव चला बघा, सिमला करार हा केला गेलेला आहे 1972 मध्ये। काय बोललो मी, 1972 मध्ये या ठिकाणी हा सिमला जो करार आहे बघा तो त्या ठिकाणी केला गेलेला आहे। कन्फर्म डेट जर आपण बघितली तर कन्फर्म डेट आहे बघा 2 जुलै 1972 साली पुन्हा त्या ठिकाणी या 2 देशामध्ये म्हणजे भारत आणि पाकिस्तान मध्ये पूर्णपणे आपल्याला हा जो करार आहे बघा तो करार त्या ठिकाणी पाहायला मिळतो। मग आता हा करार नेमका कशा संदर्भात आहे तर हा करार आहे बघा त्या ठिकाणी नियंत्रण रेषे संदर्भातला। काय बोललो, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी नियंत्रण रेषा आहे बघा त्या संदर्भातला हा करार आहे आणि या करारावरती जर आपण बघितलं तर लक्षात ठेव चला, सरळ सरळ भारताच्या बाजूने त्या कालखंडामधले भारताचे तत्कालीन पंतप्रधान ज्यांचं नाव लक्षात ठेव चला बघा, श्रीमती इंदिरा गांधी यांनी सही केलेली आहे। ओके, श्रीमती इंदिरा गांधी। आणि जर आपण पाकिस्तानचा जर विचार केला बघा तर त्या कालखंडामधले पाकिस्तानचे तत्कालीन जे राष्ट्राध्यक्ष होते जुल्फिकार खान अली भुट्टो आपण ज्याला म्हणूया, ठीक आहे, जुल्फिकार खान, हे नाव थोडे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला, जुल्फिकार खान अली भुट्टो, या दोघांमध्ये काय झालं बघा त्या ठिकाणी हा जो सिमला करार आहे 1972 चा तो त्या ठिकाणी केला गेलेला आहे। मग आता हा करार जर आपण बघितलं तर जी नियंत्रण रेषा आहे काश्मीर मधली तर या नियंत्रण रेषा एकतर्फी त्या ठिकाणी बदलवली जाणार नाहीये, हा महत्त्वाचा करार होता। ठीक आहे, म्हणजे जी नियंत्रण रेषा आहे बघा ती पाकिस्तान एकतर्फी बदलू शकत नाहीये किंवा त्या ठिकाणी भारतही एकतर्फी बदलू शकत नाहीये, अशा प्रकारचा हा त्या ठिकाणी करार होता। त्यानंतर दुसरा मुद्दा लक्षात ठेव चला बघा, त्या नियंत्रण रेषेमध्ये आपण ज्याला म्हणूया किंवा त्या रेषेवरती एकतर्फी कोणताही देश जास्त आर्मी तिथे ठेवू शकत नाहीये। ओके, म्हणजे अशा आशयाचा हा त्या ठिकाणी सिमला करार होता जो 1972 मध्ये केला गेला। आणि इकडे जर तुम्ही सिंधू कराराबद्दल जर बोलले तर तो करार आहे बघा 1960 मध्ये। ओके, आणि जो हल्ला त्या ठिकाणी पाकिस्तानने आता मागच्या काही दिवसामध्ये केलेला आहे बघा, त्या हल्ल्यामध्ये जे भारताचे काही नागरिक त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया त्यांची हत्या केली गेली। ओके, त्यामुळे सरळ सरळ काय केलं बघा, हे करार भारताच्या साईडनं या ठिकाणी रद्द केलेले आहेत। ओके, तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला मात्र काय करा बघा, सर्वांनी सबस्क्राईब करा। आपण भेटूया डबल पुढच्या काही तासामध्ये, पुढे तुम्हाला अजून वेगवेगळी माहिती आता इथं आपण घेऊन येत आहोत। ठीक आहे, तोपर्यंत थांबूया। जय हिंद।